ते मला फोटो काढायचे तर आता मी फोटो काढणार आहे आणि थोड्या वेळात मग तन्मय येईल. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण डायरेक्ट आलेलो आहे आपल्या प्लॉटिंग पाशी आणि आबाळ बघा कसलं भारी झालेलं आहे. मला तर लय आवडतंय आजचा आबाळ बघा कसलं भारी वाटतंय. आयफोन असता तर अजून भारी वाटलं असतं. आणि हा मी जे काल इन्स्टा आय डी उघडली त्याच्यावर पोस्ट पण टाकलेला आहे, तर ते तुम्ही लवकर चेकआउट करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे त्या व्हिडिओच्या, तर तुम्ही लवकरात लवकर चेकआउट करा, त्या आय डीला फॉलो करा. तर आता आम्ही आलो आहे परत फोटो, म्हणजे मला फोटो काढायचे तर आता मी फोटो काढणार आहे आणि थोड्या वेळात मग तन्मय येईल. म्हणजे मला पण यायचंच आहे सोबत, मग तेव्हा आपल्याला रील काढायचे तन्मयचे काढायचे ते. तर आता काय नाही, आता आम्ही फोटो बिटो काढतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. तर आता लगेच आलो आणि 5 मिनिटात लगेच फोटो बिटो काढून झालेले आहेत. तर ह्यो चष्मा लय भारी आहे. मी तर घेणार नव्हतो, आपला उरूस होता गावाचा जत्रा, तर तन्मय म्हणला की मला घे म्हणून मी घेतला. पण लय भारी म्हणजे क्वालिटी म्हणतोय, मला तर लय भारी दिसतं असं. आता असं म्हणजे डोळ्यावरून येतं, पण असं नाही का DSLR सारखं असं टाईप थोडंसं ढगबिग अख्खं भारी दिसतंय बघा वरती. बघा एकदा कसलं भारी दिसतंय, मला तर लय भारी दिसतंय. थांबा तुम्हाला दाखवतो, दिसत असलं तर दिसन चांगला. थांबा 1 मिनटं, बघा तुम्ही पण, तुम्हाला दिसत असलं तर भारी कसं दिसतंय बघा. हे तरी आता कॅमेऱ्यात आहे म्हणून वेगळं दिसतंय, पण रिअलमध्ये चष्मा घातल्यावर यो भारी दिसतोय. काय 100-150 रुपयाचा चष्मा आहे, जाऊ द्या. काय आता या फोनची क्वालिटी पण जरा भारी येते म्हणजे, पण आयफोन घ्यायचा आपला ड्रीम आहे. आणि तुम्हाला जर फोटो बघायचे असेल तर ह्याच्या इंस्टाग्रामची लिंक दिलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, कालच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलच्या ते बायो असते का काय ते माहीत नाही मला, पण इंस्टाग्राममध्ये जसं बायो असते ते त्याच्यात आहे ते. तर त्याचं चेकआउट करा, मला फॉलो करा गाईज. आणि आता आम्ही जातो घरी आणि आपण परत येईन ना थोड्या वेळात, तर माझे रील बिल काढाय तेव्हा भेटू. तर आता वाजलेत 9:30 आणि आम्ही आलो आहे प्लॉटिंगमध्ये परत तन्मयचे रील शूट करायसाठी. तर मी पण बघू जरा 1-2 फोटो काढून बघतो, जर का निघले भारी तर निघले, नाही तर नाही. आणि मला हे झाड लय भारी दिसतं आता, हे चष्मा घातलाय म्हणून असं नाही का आयफोन क्लिअरिटी. तर ते जाऊ दे गाईज, आपण ना आता रील काढू आणि मग आम्ही घरी जातो आणि मग थोड्या वेळात भेटू आपण. तर ह्यो दुसरा दिवस आहे आणि आता वाजलेत 6 आणि मी आलो आहे आता एकटाच. बघा वातावरण. आणि तुम्हाला जे सांगितलेलं की आता 2 पोस्ट टाकल्या पण मी आपल्या इंस्टाग्राम आय डीवर, तर ते बघा. आणि मी आता यो ब्लॉग पण इथंच एंड करून टाकतो. थांबा जरा, म्हणजे आता लगेच नाही करत आहे, पण तुम्हाला सगळं दाखवतो इथलं कसं आहे कसं नाही. त्याच्या आधी पण दाखवलेलंच आहे तुम्हाला, तरी पण एकदा बघून घ्या, बघायला काय हरकत आहे. आणि इथं साईडला बघा, इथून आपण म्हणजे तसं तर जाऊन म्हणजे जाऊ द्या ते सोडा, पण इथं ना आता बघा, तशी पण मी आंघोळ नाही केली तरी पण मी आलो इथं. हां, तर इथून डायरेक्ट आपला मेन रोड येतो आणि इथं कलाकार कट्टा नाव होतं, म्हणजे इथं होतं ते. आणि इथं युनिकॉर्न ग्रुप. तर ते जाऊ द्या, आता मी ब्लॉग एंड करतो आणि आपल्याला शाळेत पण जायचं आहे. आता तर 7 वाजले, 10ला तिथं हजर पाहिजे असतं. तर मी यो ब्लॉग इथं सेंड करतो. जर का यो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.